नमस्कार मित्रांनो, सध्या भारतामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे थैमान घातलेलं आहे। सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ साचून लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण त्रासलेले आहेत। हवेतील विषाणूमुळे सगळ्यात अगोदर प्रभाव पडतो तो फुफ्फुसावर। मग छातीत कफ साचायला सुरुवात होते। छातीत कफ साचल्यानंतर कमालीचं अस्वस्थ वाटायला लागतं। श्वसन मार्गात संसर्ग व्हायला सुरुवात होते। छातीत दुखणं, घसा दुखणं, छाती जड पडणं, काही वेळा अन्न गिळायला सुद्धा त्रास होतो। मित्रांनो, कफाने भरलेली छाती मोकळी करण्यासाठी घरच्या घरी करता येणारा असा जबरदस्त असा उपाय सांगणार आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्या वस्तू ह्या घरामध्येच उपलब्ध असणार आहेत। बघा मित्रांनो, रिस्पेक्ट हेल्थ या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो गूळ। गुळाचे आयुर्वेदातील महत्त्व आपण तर जाणताच। गूळ शरीरातील कफ बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरं आणि ही काळी मिरी। या बघा मित्रांनो, आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त अर्धा चमचा जिरे लागणार आहेत आणि 3 ते 4 काळ्या मिऱ्या ह्या लागणार आहेत। आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि ह्या 3 ते 4 काळ्या मिऱ्या एकत्र वाटून आपल्याला याची पावडर बनवायची आहे। चांगल्या पद्धतीनं वाटून याची आपल्याला ही पावडर बनवायची आहे। बघा मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी पातेल्यामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही वाटलेली पावडर त्यामध्ये 1 चमचा टाकायची आहे। बघा, फक्त एक एवढासा छोटासा गुळाचा खडा त्याच्यामध्ये सोडायचा आहे। साधारणपणे 5 मिनिटं हे मिश्रण उकळू द्यायचं आहे। जेव्हा हा काढा अर्धा कप उरेल त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे पातेलं गॅसवरून उतरवून थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हा काढा चांगल्या पद्धतीनं गाळून कपामध्ये भरायचा आहे। बघा, हा काढा पिल्यानंतर आपल्याला आपल्या छातीमध्ये साचलेला कफ हा लगेच मोकळा व्हायला मदत होते। हा इतका परिणामकारक असा उपाय आहे की तुम्ही आवर्जून करा। याचे कसल्याही प्रकारचे साईड इफेक्टसुद्धा नाहीत। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली ते कॉमेंट करून आवर्जून कळवा। धन्यवाद।